दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे दारूची चोरटी वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या इसमास 3 किलोमीटरचा पाठलाग करून पकडलं। 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दहिवडी पोलीस स्टेशन मधील वाहतूक पोलीस अंमलदार हे दैनंदिन वाहतूक नियमन कर्तव्याकरता पिंगळी चौक येथे असताना एक संशयित इसम भरधाव वेगाने मोटरसायकल क्रमांक MH11DK 3184 वरून टाकीवर हिरव्या रंगाच्या पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असताना दिसल्यानं त्यास हात करून थांबवण्याचा इशारा केला असता सदर इसमाने गाडी न थांबवता जोरात पुढे निघून गेल्यामुळे वाहतूक पोलीस अंमलदार सागर लोखंडे आणि सहदेव साबळे यांनी जवळपास 3 किलोमीटर पाठलाग करून सदर इसमास पकडलं असता त्यांनी त्याचे नाव सागर महादेव जाधव राहणार महिमानगड असं सांगितलं। त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये पाहणी केली असता अवैध दारू मिळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता दहिवडी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्याच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र फड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन बावरे हे करत आहेत। एकनाथ वाघमोडे, दहिवडी।